आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे ते मीरा भाईंदरमध्ये शाखेचं उद्घाटन करण्यासाठी जाणार आणि त्यासोबतच मीरा भाईंदरमध्ये एक छोटेखानी सभा सुद्धा पार पडणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम द्रुतगती मार्गावर जी आहे ती मोठ्या प्रमाणात मनसेकडून बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण या मीरा भाईंदरला जाणारा वेस्टर्नचा जो रस्ता आहे तिथे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे बॅनर आपल्याला जे आहेत ते पाहायला मिळतात आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मनसेचे सचिव नयन कदम आणि पश्चिम शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुणालजी, खरं तर या आधी एकंदरीत अमराठी लोकांनी मोर्चा काढला, त्याच्यानंतर तुम्ही मोर्चा काढला आणि त्यानंतर आज राज ठाकरे जे आहेत ते मीरा भाईंदरमध्ये जातात। विशेष महत्त्व आहे, काय नियोजन असणार आहे? अगदी नक्कीच म्हणायला झालं तर खरंच विशेष महत्त्व आहे ह्याला। आणि कार्यकर्त्यांमध्ये बघाल, मराठी माणसामध्ये बघाल, प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आज साहेब तिकडे काय बोलणार आहे याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। नियोजन म्हणाल तर संपूर्ण ताकदीने महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर आहे आज आणि सगळ्यांमध्ये जोरात उत्साह आहे एकदम। नाही जी, खरं तर इथून स्वागत आणि त्याच्यानंतर पुढे असा एक कार्यक्रम मनसेकडून आखण्यात आलेला। तुम्ही या सगळ्या आयोजनामध्ये दिसतात, आम्हाला तुमचे बॅनर सगळीकडे आम्हाला पाहायला मिळतात। इथे काय जल्लोष असणार आहे, कशी तयारी आहे इथली? मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरेंचं आगमन आहे तर जल्लोष तर असणारच। आता आम्ही फक्त तयारी करायला उभं आहे, तर जाता येता माणूस जातोय आणि आम्ही पण मिरावडला येतोय, म्हणजे हा मराठी माणसाचा आनंद आहे। खरंच आम्हाला म्हणजे हे वेगळं पण वाटतंय। म्हणजे जी सुरुवात झाली राजसाहेबांची त्याच्यानंतर आज हे जे चित्र आहे, जाणारा माणूस हात दाखवून बोलतोय मी मिरावडला येतोय, पोचतो आम्ही मिरावडला, म्हणजे हे महत्त्वाचं आहे की मराठी माणूस जागृत झाला आहे। आणि जे ह्या म्हणजे राजसाहेब पण बोलले, देवेंद्र फडणवीसांनी एकत्र आणल्या सगळ्यांना, हे खूप चांगली गोष्ट केली। आणि कालही त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसने एक उच्चार केला आहे की त्रिभाषा सूत्र लागू होणार। आणि आम्हीही बघतो, मराठी माणूसही बघतोय, मनसेही बघते की हे कसं लागू करतात ते, ह्याला उत्तर आज मिळेल। सगळ्यात विशेष बाब म्हणजे की आज राज ठाकरे नक्कीच उत्तर देतील, पण आता मुंबईची ही वेश असं आपण पाहिलं जातं, बोरिवली मागाठाण्याचा हा संपूर्ण आणि त्या ठिकाणावर एंट्रीला सगळ्यात मोठा उत्सव इथं साजरा करणार आहे। कसं नियोजन असणार आहे? पुष्पवृष्टी असणार आहे का, ढोल ताशे असणार, काय काय नमते घडाघड? साहेब आले की बघा उत्सव तर होतो, तो मी तेच बोललो की बघा रस्ता कसा असेल। हा आता वाजलेत बघ बरोबर 4, 4:15, 5, 5:15ला इथे परिस्थिती वेगळी असेल आणि जल्लोषाचं वातावरण असेल। बोलण्यासाठी ही सगळी मंडळी जे त्या आता इथं नियोजनाला लागलेली आहेत आणि खरं म्हणजे इथून जो आहे तो स्वागताचा कार्यक्रम सुरू होईल म्हणजे राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावरून निघतील, त्यानंतर पहिलं स्वागत ह्या ठिकाणी केलं जाईल ते म्हणजे देवीपाडा मेट्रो स्थानकाचे। आणि पुढून मग हा संपूर्ण एकंदरीत दौरा सुरू होईल। मीरा रोडला राज ठाकरे जातील आणि त्याच्यानंतर मग मीरा रोडला ज्या चौकात मराठी एकीकरण समिती मनसेने आंदोलन केलं होतं त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा स्वागत जे ते सुरू होईल। त्यामुळे आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि त्यासोबतच मुंबईच्या वेशीवर स्वागत कशा प्रकारे असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।